Hallelujah. 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 And this time for God's word. ही बोधवचनाची वेळ आहे प्यानो. And today we are going to know about the miracle that happened in Bible. आणि आपण आज जे पवित्र शास्त्रामध्ये जे चमत्कार झालेले आहेत त्याच्याविषयी शिकणार आहोत. Today I am going to tell you a miracle that done by Jesus Christ. आणि आज जो दुसरा एक चमत्कार आहे जो येशूने केलेला आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. So my topic name is आणि माझ्या आजच्या मुद्द्याचं आजच्या विषयाचं काय नाव आहे? Trusting Jesus in a storm. आणि आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये किंवा प्रत्येक वादळासारख्या परिस्थितीमध्ये आपल्याला येशूवरती भरोसा ठेवायचा आहे. Hallelujah. हालेलुया. Means the meaning of this topic is, आणि याचा अर्थ काय आहे? this topic means the problem आणि याचा अर्थ काय आहे? that when the problem and fear come in our life, आणि जेव्हा काही समस्या किंवा भीती आपल्या जीवनामध्ये येते, we should not afraid. आणि आपण घाबरलं नाही पाहिजे. We must trust in Jesus. पण आपण त्या परिस्थितीमध्ये येशूवरती भरोसा ठेवला पाहिजे. Even when our life feels like a storm. Even when our life feels like storm. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये वादळासारखी परिस्थिती निर्माण होते, Jesus is always with us. आणि त्याही परिस्थितीमध्ये येशू आपल्या सोबत असतो. And Jesus has the power to bring peace in our life. आणि येशूला हे सामर्थ्य आहे की आपल्या जीवनामधील हे वादळ शांत करण्याचं. Hallelujah. हालेलुया. The miracle, the name of the miracle is. आणि आजचा जो विषय आहे, आजचा जो चमत्कार आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे Jesus calms the storm. आणि येशू वादळ शांत करतो. Hallelujah. हालेलुया. In Mark chapter 4. मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय And verse 35 to 41. आणि वचन 35 to 41. ते 41 पर्यंत आपण वाचूयात. This paragraph tells about a miracle. आणि या ठिकाणी हा जो चमत्कार सांगितलेला आहे That Jesus calms the storm. आणि या ठिकाणी येशूने वादळ शांत केलेला आहे. I will explain you in a short. आणि मी तुम्हाला थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे. In this chapter, आणि ह्या अध्यायामध्ये this paragraph tells us that आणि ह्या अध्यायामध्ये काय सांगत आहे? the Bible tells about a time that Jesus and his disciples. आणि त्या ठिकाणी काय सांगत आहे की एक वेळ होती की त्या वेळेमध्ये येशू आणि त्याचे शिष्य They were traveling with boat. आणि ते एका बोटीतून प्रवास करत आहे. Suddenly a big storm came. आणि अचानकपणे त्या ठिकाणी एक वादळ येत आहे मोठं. The waves were strong. आणि लाटा उसळत आहेत. The boat were filled with water. आणि वादळामुळं आणि त्या उसळत्या लाटांमुळं त्या बोटीमध्ये पाणी भरलं जात आहे. This was very horrible situation at that time. आणि ती परिस्थिती जी होती ती खूप भयंकर आणि भयानक अशी परिस्थिती होती. Because there were not any safety option in that boat. आणि ते एक जे बोट होती त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आता जे लाईफ जॅकेट जे वापरलं जातं तशा प्रकारची कुठलीही सेफ्टी नव्हती. But in that boat, पण त्या बोटीमध्ये there was a one power. त्या ठिकाणी एक सामर्थ्य मात्र होतं. There was a one God. आणि त्या ठिकाणी एक देव होता who can calm the storm. आणि तो या सर्व जो वादळ आहे ते शांत करू शकत होता. Hallelujah. हालेलुया. At these situations, आणि त्या परिस्थितीमध्ये the King of Kings, जो राजांचा राजा, the Lord of Lords, जो प्रभूंचा प्रभू, he was in that boat. आणि तो त्या बोटीमध्ये होता. And in that situations, आणि त्या परिस्थितीमध्ये when the storm came, आणि जेव्हा ते वादळ आलं, the disciples also afraid. आणि जे शिष्य होते ते देखील घाबरले. But when the Jesus saw that thing, आणि येशूने हे सर्व काही परिस्थिती पाहिली. Jesus was with them. आणि येशू त्यांच्या सोबत होता. This miracle teaches us to trust him in every situation. आणि या ठिकाणी थोडक्यात काय सांगत आहे की येशूवरती आपण भरोसा ठेवला पाहिजे आपल्या प्रत्येक एक परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये. Hallelujah. हालेलुया. In this miracle tells that आणि हा चमत्कार आपल्याला काय सांगत आहे? in these situations, या परिस्थितीमध्ये our Lord Jesus Christ with the disciples. आणि त्या बोटीमध्ये येशू शिष्यांसोबत येशू जसा होता
But even though the Jesus was with them, they became scared and feared at that situation. आणि त्या बोटीमध्ये शिष्यांसोबत येशू होता तरी देखील ते शिष्य घाबरले होते प्रियानो. Hallelujah. हालेलुया. So this miracle teaches us that आणि हा जो चमत्कार आहे आपल्याला काय शिकवत आहे? we should trust the Jesus in every situations. आपण येशूवरती भरोसा ठेवला पाहिजे प्रत्येक परिस्थितीमध्ये. The point one is, आणि याचा मी पहिला एक मुद्दा तुम्हाला सांगत आहे. I request everyone to note this down. आणि मी तुम्हाला विनंती करत आहे की हा जो मुद्दा आहे तो तुम्ही लिहून घ्यावा. Point one, पहिला मुद्दा काय आहे? Jesus has power over every problem. आणि येशूला सामर्थ्य आहे प्रत्येक परिस्थितीवरती. Hallelujah. हालेलुया. The verse 39 says that आणि वचन 39 आपण वाचूयात. when the storm came, verse 39, when the storm came, and after that, verse 39, he got up, rebuked the wind, and said to the waves, quiet, be still. आणि 39 वचन काय सांगत आहे? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. Hallelujah. हालेलुया. When Jesus was in that boat, आणि येशू त्या बोटीमध्ये होता and suddenly he realized that आणि त्याला हे जाणवलं the storm has came, and the disciples started being afraid and scared. आणि त्याला हे जाणवलं की या वादळामुळं जे शिष्य आहेत ते घाबरत आहेत. But the Jesus, पण येशू he rebuked the wind and said to the waves, आणि त्यानं काय केलेलं आहे? 39 वचनामध्ये आपण वाचू शकतो. quiet and be still. आणि त्यानं काय केलेलं आहे? वाऱ्याला धमकावलेलं आहे, समुद्राला उगा राहा, शांत हो म्हणून सांगितलेलं आहे आणि अगदी निवांत झालेली परिस्थिती. Hallelujah. हालेलुया. This verse means that आणि हा वचन काय सांगत आहे? when the Jesus spoke, आणि जेव्हा येशूनं शब्द बोलले, the wind stopped and the sea became calm. आणि वारा शांत झाला, समुद्र शांत झाला. Hallelujah. हालेलुया. This shows that आणि हे काय दर्शवत आहे? Jesus has more power than the nature, आणि येशूला सर्व सृष्टीवरती अधिकार आहे and he has the more power than nature. आणि त्याला संपूर्ण निसर्गावरती देखील अधिकार आहे हे आपल्याला दिसून येतं या वचनातून. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना sometime in our life, आणि कधी कधी आपल्या जीवनामध्ये like this situation came in our life, अशा प्रकारच्या सिच्युएशन, अशा प्रकारच्या परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येतात. you think that no one can handle these situations, आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आता ही परिस्थिती कुणाच्यानंच म्हणजे बदलवणार नाही किंवा ही सिच्युएशन मधून आम्ही बाहेर पडणार नाही. whether it is a financial condition or physical condition. आणि कधी कधी आपल्या जीवनामध्ये कदाचित ती सिच्युएशन जी तुमच्या जीवनामध्ये येणारी आहे ती कदाचित आर्थिक परिस्थिती असेल, कदाचित तुमच्या शारीरिक जीवनामध्ये असेल. Do not be afraid. आणि घाबरू नका प्रियांनो. Call the Jesus in all your situations, आणि प्रत्येक एक परिस्थितीमध्ये येशूला तुम्ही हाक मारा, because the Jesus has power. कारण येशूला ते सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. Because the miracle tells us that आणि हा चमत्कार आपल्याला काय सांगत आहे? when Jesus spoke, आणि जेव्हा येशूनं या सर्व वाऱ्याला धमकावलं, the wind stopped. आणि वारा शांत झाला. This is a very unbelievable miracle that happened in history. आणि इतिहासामध्ये अशा प्रकारचा चमत्कार कधीच घडला नाही प्रियांनो. Hallelujah. हालेलुया. Because when the Jesus say stop wind, the wind automatically stopped. जेव्हा येशूनं म्हटलं की वाऱ्याला आज्ञा केली की शांत हो म्हणून, आणि तो वारा शांत झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांनो, this shows that आणि हे काय दर्शवत आहे? Jesus has more power than the nature. आणि येशूला खूप सामर्थ्य आहे निसर्गावरती, प्रत्येक परिस्थितीवर. He is more powerful than our fear, than our problems. आणि तो खूप सामर्थी परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येक एक परिस्थितीपेक्षा, आपल्या प्रत्येक एक समस्येपेक्षा, अडचणीपेक्षा तो खूप सामर्थी परमेश्वर आहे. Nothing is greater than him. आणि आपल्या कोणत्याही परिस्थितीपेक्षा, त्याच्यापेक्षा
आपली कोणती परिस्थिती मोठी नाही आहे प्रियानो. No matter how big is our problem, आपली किती समस्या मोठी आहे हे काही म्हणजे मोठं नाहीये, He is the greatest and He is the bigger. पण आपल्या ह्या परिस्थितीपेक्षाही तो मोठा आहे. Hallelujah. हालेलुया. So God's people, पण देवाच्या when लोकांना problem came in our life, आणि जेव्हा कधी आपल्या जीवनामध्ये समस्या येतात don't be panic or afraid. आणि कधीही भावनिक होऊ नका किंवा दुःखी होऊ नका. So because call Jesus in our problem. पण त्याच परिस्थितीमध्ये त्या परमेश्वराला आपण हाक मारू शकतो. Hallelujah. हालेलुया. The Bible verse says that आणि आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगत आहे, in Bible verse 1 said that आणि पहिलं वचन काय सांगत आहे, in the Bible tells us that आणि पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगत आहे, call the Jesus in all your ways. आपल्या प्रत्येक एक मार्गामध्ये आपण त्याला हाक मारली We पाहिजे should respect Him. आणि त्याचा आदर केला पाहिजे. And He will make a way for us. आणि जेव्हा आपण त्याला हाक मारू तो आपल्यासाठी मार्ग तयार करणार. Hallelujah. हालेलुया. So God's people, पण देवाच्या लोकांना when problem come in our life, जेव्हा कधी तुमच्या जीवनामध्ये समस्या येतात don't be afraid. कधीही घाबरू नका. Start praying. प्रार्थना करायला सुरुवात करा. Trust Jesus ईश्वरती भरोसा करायला सुरुवात करा, because He has the power to help us. कारण तो सामर्थी परमेश्वर आहे आपल्याला मदत करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. God bless you. देवबाप करो आणि सर्व हे वचने तुमच्यासाठी आशीर्वादित करू.